तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी व्हिडिओ बनवतोय एका चांगल्या टॉपिकवर, जो आता महाराष्ट्रभर नाही तर भारतभर गाजतोय। त्याचं कारण म्हणजे असं आहे की आता सध्याच मराठा आरक्षण जे सुरू आहे आणि मराठा आरक्षणामध्ये आता सरकारने मराठ्यांना म्हणजे मनोज जरांगे पाटील हे जे मराठ्याचे नेते होते यांनी काही अटी ठेवल्या होत्या आणि त्यांचं आंदोलन हे 20 जानेवारीपासून सुरू झालं होतं आणि ते आता मुंबईच्या वेशीवर जाऊन थांबलंच होतं। तेवढ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक नोटिफिकेशन त्यांच्या हाती सोपवून हे आंदोलन थांबवलं आणि मराठ्यांच्या पूर्ण अटी मान्य केल्या। तर प्रश्न तर सर्व महाराष्ट्राचा असा आहे आणि ओबीसीमध्ये आता मराठा समाजाला येता येणार, आता असं सरकारने स्वतः नोटीस GR काढून असं हे स्पष्ट केलेलं आहे। पण आता प्रश्न असा राहिलेला आहे की ती आता आरक्षण आता मराठ्यांच्या जे नोंदी सापडलेल्या आहेत आणि ते आता महाराष्ट्रातनी प्रत्येकाच्या घरोघरी लोक येऊन सरकारचे आता ते नोंदी तपासायला लागलेत प्रत्येकाच्या आणि ते पूर्ण डेटा सेव्ह करायला लागलेत। आता महत्त्वाचा प्रश्न असा उठतो की मराठा आंदोलनाचे जे मोर्चे चालू होते, सभा चालू होत्या मोठमोठ्या, तर त्या सभा तर आता थांबल्यात, पण ओबीसीच्या सुद्धा मोर्चे हे तोडीसतोड उत्तर देण्यासाठी मराठा आंदोलकांना त्यांच्या तोडीसतोड आंदोलन हे ओबीसीचं सुरू होतं। पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आता मराठ्यांना ज्यांच्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत आता त्यांच्या नातेवाईकांना आणि जे नात्यामध्ये दूरदूरचे नातेवाईक जरी असणार त्यांना तरी त्यांना ते आता ओबीसी सर्टिफिकेट मिळणार आहे। तर 54 लाख नोंदी ह्या अगोदर सापडलेल्याच होत्या, पण आता सरकारचा नवीन डेटा काय येतोय त्याच्यावर सगळं निर्भर आपल्याला राहावं लागेल। पण सर्वात मोठा मुद्दा आता सॉल्व्ह झालेला आहे की मराठ्यांना आता पूर्णपणे भेटलेला आहे, म्हणजे आरक्षण आता शक्यतो 100% आता मराठ्यांना भेटलं। आणि खरं तर म्हणजे मराठ्यांनाचं जे आंदोलन आहे, मराठ्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन म्हणजे मराठ्यांना जागे करणारे त्यांचे जे आता जे नेतृत्व आहे हे माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांचं जे नेतृत्व केलेलं आहे ना, तसा माणूस जर असा एक सरकारमध्ये जर असा इमानदार माणूस आला तर कदाचित असं तर व्हायला पाहिजे, मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश करायला पाहिजे। कारण की असं व्यक्तिमत्व आणि समाजासाठी लढणं, रात्रंदिवस डोळे फोडून रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्यांच्या सभा असतात, म्हणजे हे कळत नाही की हा माणूस झोपतो कधी, म्हणजे रक्ताचं पाणी करेपर्यंत समाजासाठी हा लढत राहिलेला माणूस असा हे माणूस आहे। आणि इतर समाज पण असं एक इतर समाजाला पण असा हेवा वाटतो की असा नेता प्रत्येक समाजामध्ये जन्माला यायला पाहिजे। जन्मालाच नाही मित्रांनो, तर असे लोक खूप कमी असतात राजकारणामध्ये। लोक एक करतात आणि ते दुसरं काही आपल्याला दिसून येते, पण मनोज जरांगे पाटील यांनी कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता मराठा आरक्षण हा मुद्दा पेटून धरला। सरकारला शेवटी सरकारला झुकावं लागलं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं लागलं, यात तर काही शंका नाही आहे। आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्या दिवशी सक्सेसफुल झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण की ते सरकारने स्पष्ट केलं। पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आता ओबीसी समाजाचे जे नेते आहेत, छगन भुजबळ जे की आपलं राज्य मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिपद त्यांच्याकडे, कॅबिनेट मंत्रिपद त्यांच्याकडे आहे, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही हा मुद्दा कोर्टामध्ये घेऊन जाणार। आणि एक वकील आहेत गुणरत्न सदावर्ते, यांनीसुद्धा कोर्टात जाण्याचं स्पष्ट केलं त्याच दिवशी।
पण आता ते सरकारने नोटिफिकेशन जारी केलं आणि मराठ्यांना आरक्षण म्हणजे मराठ्यांच्या जेवढ्या पण त्यांनी मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करणार असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर बघूया मित्रांनो की आता पुढं काय होणार. आणि त्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जे आहेत ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचं या राजकारणामध्ये तर खूप मोठं आता वजन वाढलेलं आहे. कारण की ते पण आता ओबीसींच्या सभेला हजर राहून ओबीसींना जागरूक करण्याचं काम करत आहेत. तर दोन्ही बाजूने जर विचार केला त्यांनी एकच ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांची आता थोडी कुचकुच केलेली आहे. कारण की छगन भुजबळला कैचीमध्ये पकडलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी. बाळासाहेब आंबेडकर असे म्हणतात की छगन भुजबळ यांनी ओबीसीचा मुद्दा लढवावा, पण जर आता हे सगळं सरकार ओबीसींच्या विरोधामध्ये गेलेलं आहे, ओबीसींच्या अपोजिटमध्ये त्यांनी निकाल दिलेला आहे, मराठ्यांना पूर्ण आरक्षण दिलेलं आहे, त्यासाठी ओबीसी समाजातर्फे याला विरोध होता, मोर्चे निघाले, सभा होत होत्या. पण आता बाळासाहेबांनी छगन भुजबळ यांना आता त्यांचा स्टँड विचारला आहे की आता तुम्ही काय करणार. खरं तर म्हणजे त्यांना राजीनामा द्यायचं त्यांनी सांगितलं, राजीनामा द्या आणि स्पष्ट तुमची जी भूमिका आहे ते स्पष्ट करा. कारण की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही केंद्रामध्ये काय राज्य सरकारमध्ये पण काम करू शकत नाही जर ओबीसी समाजासाठी लढत असेल तर. पण एकाएकी त्यांचं हे जे बोलणं आहे एकदम खरं आहे. आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील, तर मराठा समाजांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या दिवशी जल्लोष साजरा केला होता आणि नेतृत्वच तसं चांगलं आहे मराठा समाजाचं. तसं जर प्रत्येक घटकांसाठी जर असं नेतृत्व भेटलं तर विकास 100% खरा होईल. आता आपल्याला हे बघावं लागेल की आता आरक्षण तर सरकारने ते दिल्यासारखं म्हणजे दिलंच, पण ते आता कोर्टामध्ये त्याला काही कोणी हे देणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी हे होऊ शकतं कोर्टामध्ये हे गेल्यानंतर. कारण की मागच्या 2019मध्ये पण असंच झालं होतं. ठाकरे सरकारच्या काळामध्ये मराठ्यांना जे आरक्षण मिळालं होतं ते कोर्टाने रद्द केलं होतं, म्हणजे ते टिकू शकलं नाही. हे त्या काळातल्या सरकारची एक सर्वात मोठी भूल आहे. पण त्यावर काय तोडगा निघेल आता हे खूप मोठं आपल्याला बघावं लागेल. ते प्रत्येक सरकारने आता काँग्रेसच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये आरक्षण मिळालं होतं, त्यानंतर ते परत रद्द झालं. परत ते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये परत ते आरक्षण मिळालं. परत ते 2019मध्ये ते रद्द केलं. आता हे एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये आरक्षण मिळालं, पण आता ते सक्सेसफुल आहे की नाही हे बघावं लागेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ मी बनवला आहे ओबीसी मराठा वाद आणि पुढं काय होईल त्याच्यावर चर्चा करण्यासाठी. नमस्कार, धन्यवाद.